नमस्कार, आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे RJ प्रिया। तर सांगायचं असं, तुम्हाला कळलंच असेल की बिग बॉसच्या घरातून वैभव चव्हाण याचा जो कार्यकाळ होता तो आता संपलेला आहे। वैभव घराबाहेर आलेला आहे आणि वैभव घराबाहेर येणार याविषयी आम्ही आमच्या चॅनलवरती बातमीसुद्धा प्रसारित केली होती। तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण एखाद्याच्या सोबत असतो, मित्र म्हणून असतो, प्रेमी म्हणून असतो, पार्टनर म्हणून असतो, काहीही नातं ठेवून आपण एखाद्यासोबत असतो, तेव्हा त्या मैत्रीचा परिणाम, त्या सोबतीचा परिणाम आपल्याला कुठे घेऊन जाईल आपल्याला ठाऊक नसतं। त्यामुळे मैत्री करताना 100 वेळा विचार करावा, हे जे थोरा मोठ्यांनी सांगितलेलं आहे ते योग्यच आहे। झालं असं की टीम ए बनवताना वैभव, निक्की, अरबाज पटेल आणि जान्हवी आणि घनश्याम यांनी जी एकी दाखवली, त्यांच्यामध्ये जे प्रेम होतं आणि बी टीमवरती जी चढाओढ ते करत होते, त्याचा परिणाम असा झाला होता की ए टीम ही विलनच वाटू लागली होती प्रेक्षकांना। त्यामुळे ए टीममधले मेंबर हे वाईटच आहेत किंवा चुकीचेच आहेत आणि अनेकदा ते तसे वागतच होते, अरेरावीपणा करत होते, शक्ती प्रदर्शन करत होते। त्यातून घनश्याम बाहेर गेला आणि आता वैभवची बारी। जान्हवी टीममधूनच बाहेर पडली आहे, त्यामुळे ती टीम बी सोबत आहे की नाही अजून सांगू शकत नाही, पण तिचा ती गेम सुधरवते, शिक्षा भोगली आहे। आणि म्हणतात ना, आपलं मत व्यक्त करणं किती गरजेचं असतं, स्वतःला वाचवणं किती गरजेचं असतं। जेव्हा तुम्ही अशा रियालिटी शोमध्ये येता तिथे नातेसंबंध जोपासायचे नसतात, कारण अशी नातेसंबंध जे असतात ते पुढे जाऊन जास्त काळ टिकत नाही। असं अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येते। मैत्री करताना असंही म्हणतात की विचार करून मैत्री होत नाही, सूर जुळतात मैत्री होते। पण जेव्हा वारंवार तुम्हाला सांगण्यात येतंय सावध व्हा, सावध व्हा, स्वतःचा विचार करा, स्वतःच्या गेमचा विचार करा आणि तुम्ही तिथेच सुद्धा इमोशनल होऊन फक्त मैत्री निभावत असाल तर पुढे आल्यावर पाहूया आपण की ही जी मैत्री आहे ती किती निभावली जाईल शोच्या नंतर। तर वैभव घराबाहेर गेलेले आहेत, त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत नक्की कळवा। आणि आज बिग बॉसच्या घरामध्ये भाऊचा धक्का जो कार्यक्रम होता, रितेश देशमुख घरात गेले, त्यांनी खेळाडूंसोबत अनेक गेम खेळले। इमोशनल गेम हा होता की अनेकांची मुलं जी होती ती दाखवण्यात आली, त्यांचे संदेश दाखवण्यात आले आणि सगळेजण इमोशनल झाले। सूरज तर फारच इमोशनल झाला, त्याच्या बहिणीचा मेसेज होता। वर्षा मॅडमसाठी त्यांची मैत्रीण अभिनेत्री अलका कुबल आल्या होत्या, अभिजितची मुलं होती, धनंजयची फॅमिली होती, जान्हवीचा मुलगा होता, तर असं एकूण आणि निक्कीची आई होती, अरबाजची आई आली होती आणि अरबाजच्या आईने इशारो मी म्हणतात ना, अरबाजला स्पष्टपणे सांगितलं की रितेश सर जे सांगतायत त्याकडे लक्ष दे आणि तसा वाग। आता अरबाजला हा इशारा समजला आहे की नाही हे तर येणाऱ्या काळात कळणारच आहे। बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।